जोरदार या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि पालखीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काय सांगा? सालाबाबाच्या आणि निवृत्तीनाथ पालखी रावगाव म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या प्रवेशद्वाराशी आली आहे. नगर जिल्ह्याने आपल्या सडक पालखी सुरू घेतली. तर त्या कधीच म्हणजे यापूर्वी पण आता हे माझं तिसरं वर्ष आहे. 3 वर्षामध्ये कधी म्हणजे ते उदाहरण देतात आपल्या रावगावची म्हणजे स्वागत असेल, सोयीसुविधा असेल आणि स्वच्छता ह्या बाबत काय उदाहरण दिलं जातं. तसंच त्याला कुठल्याही म्हणजे त्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं खूप चंगी स्वागत आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. खरं तर मॅडम आज तुमचं शाब्दिक कौतुक म्हणा किंवा एक सत्कार म्हणा कसा का असं ना, परंतु निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जे काय प्रमुख व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं शब्दसुमनांनी की आजपर्यंत म्हणजे पायी वारकरी करणाऱ्या तहसीलदार म्हणून तुमचा उल्लेख त्यांनी केला आवर्जून. हे कर्तव्य म्हणून आम्ही केलं नाही. म्हणजे तुम्ही बघताय माझ्या प्रशासनाचे जे इथे फक्त तलाठी सर्कल आलेलं नाही तर आता सगळं प्रशासन आलेलं आहे आणि आम्ही नेहमीच वाट बघतो की निवृत्तीनाथांची पालखी कधी आपल्याकडे येते आणि आपण कधी स्वागत करतो. हे सोहळा म्हणून आम्ही करतो, कर्तव्य. गेल्या एक महिनाभरापासून ह्या सर्वच पालखीच्या संदर्भातली कुठं काय कमतरता राहू नये, कुठं ह्या सर्वच बाबींची खूप मोठी दक्षता आपण घेत होता. आता पालखी या ठिकाणी आलेली आहे. अजूनपर्यंत छोटे छोटे आम्ही लक्ष देतो जेणेकरून म्हणजे गॅस सिलेंडर तर पुरवठा करतच होतो आम्ही, पण HP गॅसची आमच्या इथली एजन्सी आहे तर ते टेंबुर्णीवरून आमचे ते गॅस सिलेंडर केले. आमचे मंडळ अधिकारी राजभाऊ ठाकरदादा असतील, जीवच्या मुक्कामाचे तिथं किंवा मेरा नाटक असतील आणि करमाळ्यामध्ये पांडेकर हे सगळं म्हणजे हे आपल्या घरी आलेला एक सण किंवा सोहळा आपल्या घरात साजरा करायचा ह्या हिशोबाने आम्ही राबतो. हे माझं त्यांनी कौतुक केलं हे निमित्त आहे, म्हणजे मी निमित्त आहे, पण ह्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय होणारच नाही. आणि विशेष म्हणजे गोष्ट मला अजून आवर्जून सांगावी वाटते की आता सरपंचांना आपण इथं बोलवलं पण सरपंचाचा ह्याच्यामध्ये आणि सरपंच आणि टीम म्हणजे प्रत्येक सरपंचांचं पण हे काम नाही तर सरपंच आणि त्यांची टीम असेल, ग्रामविकास खातं असेल, आरोग्य खातं असेल, सगळे हे जे विभाग आहेत ते एकजुटीनं प्रयत्न करतात आणि खूप मेहनतीनं पालखीचं स्वागत करतात. म्हणून हा सोहळा खूप छान साजरा झाला. पुढच्या वर्षीचा नाथांच्या मनातलं मी काय सांगू, तालुक्याच्या मनात तरी निवृत्तीनाथ कसं सांगेल तसं करायचं, आपण त्यांच्या शब्दाबाहेर नाही जायचं. रस्त्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी जिल्हाधिकारी सुद्धा आले होते. त्यांनी रस्त्याच्या संदर्भात कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याची समजत होती. आता कसं पण नाराजी व्यक्त त्यावेळी केली कारण त्यावेळी काम प्रोग्रेसमध्ये होतं. म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2 दिवस पालखीला झालं की सगळेजण सगळेच विभाग हे अंग झाडून कामाला लागतात. तशा पद्धतीनं आपण सगळेच बघत आहात की रस्त्याची कामं सगळी चांगली झालेली आहेत. म्हणजे खड्डे भरण्याचं वगैरे स्वच्छतेचं महत्त्वाचं ही सगळी कामं खूप चांगली झालेली आहेत आणि पालखी सोहळा प्रमुखांनी, अध्यक्षांनी, संस्थानांनी, सगळ्यांच्या विश्वासांनी सगळ्यांनी याच्यावर समाधान व्यक्त केलं. पुढील 2 मुक्काम सुद्धा करमाळा तालुक्यात आहे, जीवर आणि कंदर, त्या ठिकाणचं नियोजन ते प्रत्येक ठिकाणी असंच नियोजन केलेलं आहे. करमाळ्यामध्ये जरा तो शहरी भाग असल्यामुळं आणि पेठ असल्यामुळं आपल्याला तिथे जास्त मेहनत घ्यावी लागते. परंतु मी जेवढचं स्वतः नियोजन बघितलेलं आहे, कंदरचं बघितलेलं खूप सुंदर नियोजन झालेलं आहे आणि करमाळा शहरामध्ये पण स्वच्छता आणि गटरी ज्या आहेत त्या फरशी नीट टाकून घासून काम चालू झालेलं आहे. त्यापर्यंत सगळं सुरळीत पार करमाळा शहरामध्ये स्वागत असं समज.